तुम्ही कधी विचार केलाय का, मी घरचंच जेवण खातो तरी कोलेस्ट्रॉल किंवा ब्लॉकेजेस कसं झालं? आजकाल हा प्रश्न खूप कॉमन झालाय. प्रॉब्लेम ही आहे की आपण घरचं जेवण म्हणजे हेल्दी असं मानतो, पण ते कसं बनतंय आणि किती खातो हे इग्नोर करतो आपण. ब्लॉकेजेस एक दिवसात तयार होत नाही, ते हळूहळू वर्षानुवर्ष डेव्हलप होतं. जेव्हा आर्टरीजमध्ये फॅट, कोलेस्ट्रॉल आणि इन्फ्लॅमेशन जमा होऊ लागतात, आयुर्वेदानुसार याला स्ट्रोटस ब्लॉकेज म्हणतात, जो चुकीचा आहार आणि वीक डायजेशनमुळे होतो. चला काही कॉमन इंडियन फूड्स समजून घेऊया जे नकळत ब्लॉकेजेसचा रिस्क वाढवतात. सगळ्यात पहिलं, डीप फ्राईड स्नॅक्स जसं समोसा, कचोरी, भुजिया, पकोडे. प्रॉब्लेम फक्त ऑइल नाही, तर वारंवार वापरलेलं तेल सर्वात जास्त डेंजरस आहे. यात ट्रान्स फॅट्स तयार होतात जे आर्टरीजला डॅमेज करतात. एक सिंपल एक्झाम्पल, रोज संध्याकाळी चहासोबत पकोडे किंवा फरसाण खाणं ही सवय हळूहळू कोलेस्ट्रॉल वाढवते. दुसरं, रिफाइंड ऑइल आणि रिहीटेड ऑइल. रिफाइंड ऑइल हलकं असतं म्हणजे हेल्दी, हा मोठा मिथ आहे. तेच तेल पुन्हा पुन्हा गरम केल्याने टॉक्झिन कंपाऊंड तयार होतात जे आर्टरीजला स्टीफ करतात. आयुर्वेदामध्ये यामुळे आम तयार होतो. तिसरं म्हणजे मैदा बेस्ड फूड, ज्याच्यामध्ये मैदा जास्त वापरला जातं, म्हणजे व्हाईट ब्रेड झाली, बेकरी आयटम्स, बिस्किट्स, नान, पिझ्झा बेस. मैदा हे डायजेशनसाठी हेवी असतं आणि ब्लड शुगर स्पाइक्स करतो, ज्यामुळे ट्रायग्लिसराइड्स आणि बॅड कोलेस्ट्रॉल वाढतो. चौथं, एक्सेस शुगर आणि स्वीट्स. मिठाई, कोल्ड ड्रिंक्स, पॅकेज ज्युसेस. शुगर फक्त डायबिटीसशी रिलेटेड नाही, तर ती बॉडीमध्ये फॅट कन्व्हर्जन वाढवते, एस्पेशली ट्रायग्लिसराइड्स. पाचवं, प्रोसेस्ड आणि पॅकेज्ड फूड. चिप्स, नमकीन, रेडी टू ईट स्नॅक्स. यात हिडन सॉल्ट, अनहेल्दी फॅट्स आणि प्रिझर्वेटिव्ह असतात, जी इन्फ्लॅमेशन वाढवतात. आता एक महत्त्वाची गोष्ट, प्रॉब्लेम एका फूडमध्ये नाही, तर डेली पॅटर्नमध्ये आहे. जर तुमचा रुटीन असा असेल, सकाळी चाय बिस्किट, दुपारी नॉर्मल जेवण, संध्याकाळी फ्राईड स्नॅक्स आणि रात्री हेवी डिनर, तर हळूहळू ब्लॉकेजेसचा रिस्क वाढत जातो. आयुर्वेदानुसार वीक डायजेशनमुळे बॉडी टॉक्झिन्स म्हणजे आर्म क्लिअर करू शकत नाही आणि तेच पुढे आर्टरीजमध्ये जमा होतात. आता सोल्युशन काय यावरती? सगळ्यात पहिलं म्हणजे अवेअरनेस. तुमचा डेली डाएट पॅटर्न समजून घ्या. दुसरं म्हणजे ऑइल क्वांटिटी आणि क्वांटिटी कंट्रोल. फ्रेश ऑइल वापरा, रिहीटिंग टाळा. तिसरं म्हणजे रिफाइंड कार्ब्स आणि शुगर कमी करा. चौथं, डेली मुवमेंट खूप गरजेचं आहे. सेडेंटरी लाईफस्टाईल रिस्क वाढवतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टाईमवर डायग्नोसिस आणि प्रॉपर गायडन्स. माधवबाग सारख्या संस्थांनी हे दाखवून दिलं आहे की हार्ट डिसीज आणि ब्लॉकेज फक्त सर्जरीनेच नाही, तर लाईफस्टाईल करेक्शन आणि आयुर्वेदिक अप्रोचने मॅनेज आणि रिव्हर्स देखील करता येतो. गेल्या 20+ वर्षांमध्ये माधवबागने लाखो पेशंट सोबत काम करून हे सिद्ध केलं आहे की डाएट, लाईफस्टाईल आणि मेटाबॉलिझमवर काम केल्यास हार्ट हेल्थ सिग्निफिकंटली इम्प्रूव्ह होऊ शकते. म्हणून फक्त सिम्पटम्स ट्रीट करणं पुरेसं नाही, रूट कॉज समजून लाईफस्टाईल बदलणं खूप गरजेचं आहे. शेवटी एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, ब्लॉकेजेस अचानक होत नाही, तो तुमच्या रोजच्या सवयींचा रिझल्ट असतो. आजपासून छोट्या छोट्या चेंजेस सुरू करा आणि मोठ्या प्रॉब्लेम्सला टाळा. जर ही माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुमचा डेली पॅटर्न कसा आहे आणि अशाच प्रॅक्टिकल हेल्थ कंटेंटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.